मोबाईल चालवण्यासाठी आपले पैसे लागतात. मोबाईलमुळे आपल्याला अभ्यासात मन लागत नाही. मोबाईलमुळे आपण पागल होऊ शकतो. मोबाईलमुळे आपण बहिरे पण होऊ शकतो. मोबाईलमुळे आपले हात दुखतात चॅटिंग करायसाठी. मोबाईलमुळे आपल्याला चष्मा लागू शकते. मोबाईलमुळे आपण घरच्या बाहेर निघत नाही. मोबाईलमुळे आपल्याला बाहेरचे खेळ आवडत नाही. मोबाईलचे खेळ चांगले लागतात. मोबाईलमुळे आपल्याला शरीराचा विकास होत नाही. मोबाईल हा अभ्यासासाठी असतो. मोबाईल हा मित्राला फोन करण्यासाठी वापरतात. मोबाईल हा शिक्षकांचा अभ्यास करण्यासाठी आहे. मोबाईलमुळे आपला अभ्यास लवकर होते. मोबाईल हा चांगल्या फायद्यासाठी आहे. मोबाईल हा तोच गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी येते. मोबाईल हा स्वाध्याय घेण्यासाठी आहे. मोबाईल हा चांगल्या गोष्टींची वापर करण्यासाठी आहे. मोबाईलवरून मैत्रिणीला अर्ज पाठवू शकतो. मोबाईलवरून सरला फोन लावू शकतो. मोबाईलवरून आपण अभ्यासाचे फोटो पाठवू शकतो. कला आहे. मोबाईलच्या कारण डोळे खराब होतात. मोबाईलच्या कारण डोळे दुखतात. मोबाईलच्या कारण आपण अभ्यास करू शकत नाही. मोबाईलच्या कारण डोके दुखतात. मोबाईलच्या जास्त उपयोग केल्याने आम्हाला त्याची लत लागते. मोबाईलमुळे आपण पागल होऊ शकतो. मोबाईलमुळे आपण बाहेरचे खेळ आवडत नाही. चांगले फायदे सांगत आहोत. गटाचे नाव सावित्रीबाई फुले आहे. आम्ही मोबाईलवरून चांगल्या गोष्टी शिकू शकतो. आम्ही मोबाईलवरून आम्हाला जे येत नाही ते शिकू शकतो. आम्ही मोबाईलवरून वेगवेगळे खेळ खेळू शकतो. आम्ही मोबाईलवरून वेगवेगळे चित्र काढायला शिकू शकतो. आम्ही मोबाईलवरून महापुरुषांबद्दल माहिती शिकतो. आम्ही मोबाईलवरून भाषण लिहू शकतो. आम्ही मोबाईलवरून महापुरुषांनी आपल्या जीवनात जे चांगले गोष्टी केले ते पाहू शकतो. आम्ही मोबाईलवरून विद्यार्थी शब्द शिकू शकतो. आम्ही मोबाईलवरून पत्र कसे लिहितात ते पाहू शकतो. आम्ही मोबाईलवरून आपल्या